नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या स्क्रीनवरती आत्ता जे खूप चर्चेत आहेत असे श्री बिरुदेव डोणे आहेत. डोणे, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणजे तुम्ही आता आयुष्यातला सर्वोत्तम काळ जगताय असं मला वाटतंय. माहीत नाही सर्वोत्तम म्हणावं की नाही माहीत नाही. पण हां. खूप म्हणजे चांगला तर काळ जगतो ॲक्चुअली. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. पण असा आहे बिरुदेव, की इतकी सगळी म्हणजे आता इतक्या माध्यमामध्ये मुलाखती येऊन गेल्यात, सोशल मीडियावरती सगळं झालं, की बिरुदेवनी जेव्हा निकाल आला तेव्हाही बिरुदेव काय मेंढ्याच चारत होता. हो, हो. आणि बिरुदेवनी 2 वेळेला अटेम्प्ट केले, निराश नाही झाला. पुन्हा परीक्षा दिली. तर मला हे समजून घ्यायचंय, की आयुष्यातला एवढा म्हणजे एकतर सगळं आयुष्यच खडतर आणि त्याच्यात पुन्हा 2 वेळेला अटेम्प्ट केले, अपेक्षित असं यश नाही मिळालं. कधीतरी निराशा दाटून आली का? 100% जेव्हा मी 2023चा फॉरेस्टची मेन्स दिली होती. तर मला असं वाटलं होतं की फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल. माझ्यासोबत माझे मित्र निशांत आणि अक्षय आम्ही सोबत मेन्सची प्रिपरेशन करायचो. त्यांची ॲक्चुअली झाली आणि माझी झाली नाही. रिझल्ट आल्यानंतर 15 दिवस खूपच थोडंसं डिसअपॉइंटेड झालं. ॲक्चुअली खूप डिप्रेशनमध्ये पण गेलो. खूप जास्त वाईट वाटलं कारण असं वाटलं होतं की खूप मनापासून होईल असं वाटलं होतं. पण झालं नाही. पण त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर असं वाटलं नंतर कळालं की म्हणजे यूपीएससीचा ॲक्चुअली रिझल्ट कसं मेन्सचा रिझल्ट लागतो आणि मार्क्स नंतर समजतात. हं. तर नंतर समजलं की माझी मेन्स 3 मार्कांनी राहिली. पण मग एक पॉझिटिव्ह पण आहे, एक निगेटिव्ह पण आहे. पॉझिटिव्ह म्हणजे की खूप कमी मार्काने मेन्स राहते. याचाच अर्थ की पुढच्या अटेम्प्टमध्ये पुन्हा चांगले प्रिपेअर केले तर पुन्हा होऊ शकते याची मला शाश्वतता आली. तर मी पुन्हा एकदा 2024च्या अटेम्प्टसाठी पुन्हा एकदा ट्राय केला. हं. आणि तीच कहाणी पुन्हा एकदा बिरुदेव निकाल तेव्हा काय मेंढरं चारत होते? ॲक्चुअली आम्ही बकऱ्यात गेलो होतो 2-4 दिवस झाले आणि 21-22ला रिझल्ट येणार याची कल्पना होती. पण आता हं. वडिलांना थोडं चेंज ऑफ एन्व्हायर्नमेंट म्हणून आम्ही गावातनं मी, आई, माझा भाचा आणि पप्पा वगैरे आम्ही गेलो होतो. पप्पा आधी गेले होते. नंतर आम्ही गाडीवरनं 1 लग्न 2 लग्न वगैरे अटेंड करून गेलो. पण मग 22ला माझा मावस भाऊ आणि मी बकरे कातरत होतो आमचे मावशीच्या दीराच्या तिथं. आणि युजुअली रिझल्ट 5 वाजता वगैरे लागायचा. पण मग म्हटलं ठीक आहे आता 2 वगैरे वाजल्यात आणि थोडं खानापूरला पण जायचं होतं. लागेल म्हटलं ठीक आहे आता काय अवघड आहे. आणि लागताना लिस्टमध्ये स्वतः पाहणं खूप म्हणजे इतकं धाडस दिसतं असं वाटतंय मला. हं. कारण पुन्हा एकदा इंटरव्ह्यू दिल्यानंतर पुन्हा एकदा प्री देणं म्हणजे यूपीएससी करणाऱ्या मुलांच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठं टफ जॉब आहे. कारण इथून डायरेक्ट तुम्ही इथे येताय. म्हणजे परत एकदा शून्यापासून चालू करावं लागतंय तुम्हाला. हं. मग माझ्या मित्राने तो जो निशांत देशमुख म्हणून माझा चांगला मित्र आहे, जो मणिपूर कॅडरचा आय-एफ-एस ऑफिसर आहे. त्यानेच मला 2:30 वाजता फोन करून सांगितलं, की 551 वर रँक आलाय तुझा. मग खूप ॲक्चुअली 2-3 मिनिटं त्याच्यासाठी जे की बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन असते. हं. थोडं वाईट आनंदाश्रू वगैरे येऊ येऊ लागले. नंतर मग जरासं म्हणजे ॲक्चुअली तेच की लहानपणापासून जगलेलं स्वप्न एका क्षणी सत्तात उतरतं याची थोडीशी वाटू लागली गॅरंटी कारण खूप जास्त फोन येऊ लागले. मोबाईल हँग पडू लागला ॲक्चुअली. हं. बिरुदेव केव्हा ठरवलं होतं, की आपल्याला सनदी अधिकारीच व्हायचंय? प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासनामध्ये जायचं मे बी ते म्हणा लहान म्हणजे प्रशासनाच्या खालच्या स्तरावर किंवा मध्यम स्तरावर या गोष्टी तर आधीपासून थोड्याशा कल्पना होती. पण यूपीएससी ॲज करायचं तर कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये असताना मला डिसाईड झालं. 3rd इयरला, 4th इयरला. सो मी म्हणेन की यूपीएससीमध्ये ते 17-18 मध्ये कॉलेजमध्ये फेलिसिटेशन प्रोग्राम अरेंज केला होता कॉलेजनी, जिमखानाने. तो दॅट ॲक्टेड स्पार्क विथ इग्निटेड फायर विथिन मी असं मला वाटतं. राइट. गुरुदेव 10वी ला, 12वी ला आणि नंतरचे गुण किती आहेत? हा एक प्रश्न आणि पुण्याचं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण आता भाषेमध्ये थोडा प्रमाणपणा आलेला आहे बिरुदेवच्या मला ते दिसतंय. ते कॉन्ट्रिब्युशन पुण्याचं आहे का दिल्लीचं आहे का क्लासेसचं आहे का एन्व्हायर्नमेंटचं आहे कशाचं आहे नेमकं? म्हणजे 10वी-12वी पासून 10वी सुरुवात करूया. 10वीत किती गुण, 12वीत किती गुण वगैरे? 10वी ला 96% पडले. तर हं, केंद्रात पण पहिला आलो होतो. 12वी ला हं, 91% पडले. त्यावेळी पण केंद्रात पहिला आलो होतो. त्यानंतर कॉलेजला 8.31 माझा सीजीपीए होता. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. हं. आणि त्यानंतर क्वेशन काय होतं ते विसरलो नाहीच मागचं. ग्रॅज्युएशनला काय पण पुढे ग्रॅज्युएशनमध्ये किती गुण मिळाले? आणि बोलण्यातला 8.31 जो सीजीपीए होते मला. हां, हं, बोलण्यातला तो जे मला वाटतंय, की थोडं जे मराठीमध्ये मला वाटतं की थोडंसं जरा ते पुणेरी मराठी आलेली आहे. ॲक्चुअली मी आता समथिंग मला वाटतंय कॉलेजचे 4 वर्ष हं, आणि नंतरचे 1-2 वर्ष 2-3 म्हणजे 6-7 वर्ष मी पुण्यामध्ये राहतोय. तर मी हं, म्हणेन हे पुण्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे. आणि या सक्सेस स्टोरीमध्ये माझ्या गावाचं म्हणा, पुण्याचं म्हणा किंवा माझ्या कॉलेजचं म्हणा किंवा दिल्लीमध्ये मी क्लास पण जॉइन केला होता त्या क्लासचं म्हणा. या सर्वांचं काय ते कसं असतं की थेंबे थेंबे तळे साचे.
प्रत्येक गोष्टीनं कॉन्ट्रिब्युशन केल्याशिवाय चांगला रिझल्ट घडत नाही असं मला वाटतं. हं. गुरुदेवला काय आवडतं वाचायला? ॲक्चुअली वाचणे इज द मोस्ट बोरिंग जॉब असं मला वाटतं सर ॲक्चुअली. मला लोकांशी बोलायला आवडते खूप ॲक्चुअली म्हणजे मला लोकांशी बोलल्यानंतर खूप जास्त एनर्जी येते. मी थोडा हं, एक्स्ट्रोव्हर्ट आहे. हं, मला बोलल्यानंतर जरा चांगलं वाटतं लोकांशी. मला ज्यावेळी बोर व्हायचं त्यावेळी मी आईशी बोलायचो. माझी हं, एक बहीण आहे वर्षा शिंदे म्हणून तिच्याशी बोलायचो. अक्षयशी वगैरे फोन वगैरे करायचो. मग हं. चहाला वगैरे जाणं, मित्रांसोबत टाईमपास वगैरे करणं. या गोष्टी मला थोडंसं जरा चांगलं वाटायचं. थोडं म्हणजे थोडं जे ना यू-पी-एस-सी करणाऱ्या पोरांच्यामध्ये थोडासा ताण असतोच. ते ताण कमी करायला जरा हेल्प होईल. आणि शेजारी कोण आहेत बसलेले? डाव्या वडील आहेत बाजूला? माझे ॲक्चुअली. अच्छा. वडील आहेत. अरे त्यांचंही अभिनंदन मनःपूर्वक. हो, हो. नक्कीच, नक्कीच. राइट. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये बालपणापासून ते आता यू-पी-एस-सी होईपर्यंत खर्च कसा झाला? किती झाला? आणि तो कसा तुम्ही मॅनेज करत होतात? ॲक्चुअली 1ली ते 7वी पर्यंत मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतो. मग मला हां. वाटतं की परीक्षा फी एक ₹5-10 सोडून काही जास्त खर्च नसायचा. आणि भरपूर वेळा तर मला शाळेनंच म्हणजे हाफ चड्डी असायची, खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट वगैरे असायचा. तर शाळेनंच कापड वगैरे किंवा शिलाई वगैरे पण दिलेली आहे मला. हं, त्यानंतर जय महाराष्ट्र विद्यालयामध्ये आलो तर शाळेची मला पण ₹300 ₹200 काय असेल ती परीक्षा फी तेवढी. 7वी मध्ये परीक्षा फी भरली पण ती पण बोर्डाने परत दिली कारण मागासवर्गीयामध्ये असल्यामुळं. शाळेनेच मला 8वी मध्ये असताना शर्ट पण दिला होता. मग 9वी-10वी ला काय असेल ते शर्ट किंवा वह्या पुस्तकांचा एक 1,000-2,000 मध्ये काय असेल ते खर्च आला असेल. पण मग 11वी-12वी मला वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मदत केली. राजेंद्र हजारे म्हणून कोल्हापूरचे आहेत त्यांनी मदत केली. त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये ॲक्चुअली शासकीय महाविद्यालय आहे. पण ऑटोनॉमस झाल्यामुळे जरा खूप जास्त फी आहे. तर मग ती फी मॅनेज करायसाठी मी एज्युकेशन लोन सुद्धा घेतलं होतं. त्याशिवाय कॅल्सॉफ्ट इंडिया आणि फाउंडेशन फॉर एक्सलन्स त्यांनी मला CSR थ्रू मदत पण केली होती. त्यासोबत हं, थोडे माझे जेवणाचे एक्सपेन्सेस मॅनेज करण्यासाठी मी कॉलेजमध्ये कमवा आणि शिका या योजनेमध्ये तासाला ₹60 याच्या अंतर्गत काम पण करायचो. हं, आणि यू-पी-एस-सीच्या जर्नीमध्ये मंगळवेढ्याचे अजित शहा म्हणून आहेत. त्यांनी मला ₹2,35,000 क्लास लावण्यासाठी आर्थिक मदत केली होती. हं. मी एवढी सगळी समाजानं मदत केल्यानंतर आता जेव्हा आपण झालोच आहोत सनदी अधिकारी इतक्या कष्टानंतर, तर समाजाला काय परत द्यावं असं वाटतं? तर मला नेहमी हेच वाटतं, की मी फक्त पडद्यावरचा कलाकार आहे. पडद्यामागचे कलाकार खूप आहेत. त्यांनी ज्या प्रकारे माझ्यासाठी काम केलं अशा लाखो विद्यार्थ्यांना माझ्याकडून खारीच्या वाट्याप्रमाणे मदत व्हावी असं मला वाटतंय. आणि जे बहुजन समाजातील खालच्या स्तरातील जे सामान्य लोक आहेत, तर सामान्य लोकांची काय अपेक्षा असतात हो? फक्त प्रशासनामध्ये एखादा प्रशासकीय अधिकारी असेल, तर मी गेल्यानंतर एक दाद दिली पाहिजे, माझं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे असं वाटतंय. तो लोकांप्रती संवेदनशील राहून जितकं मला जमेल, देव माझ्या जितक्या हातामध्ये ताकद देईल, तितक्याप्रमाणे चांगल्या लोकांच्या प्रती लोकांचे प्रश्न सोडवण्यात माझ्या हातामध्ये बळ द्यावं असं मला वाटतं. आहे. पण आय-ए-एस रँक नाही मिळाली ना, आय-पी-एस रँक मिळाली हो, आहे. हो, हो, हो. राइट. तर ते जरा जे आता ॲस्पायरंट आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण जे आता लहान मुलं आहेत अजून 10वी-12वी ला आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपण सनदी सेवा क्रॅक करायला हवी. तर डोनेंना मिळालेलं जे यश आहे त्याच्यामध्ये किती तासाचा अभ्यास महत्त्वाचा होता? क्लासेसनी काय भूमिका बजावली? खरंच क्लासेसची गरज असते का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासेस करावेत किंवा नाही करावेत. माझं एक म्हणजे करण्यामागचं माझं कारण हेच होतं, की 2-3 अटेम्प्ट दिल्यानंतर रिग्रेट नाही वाटलं पाहिजे, की क्लास केले असते तर चांगलं झालं असतं. हं, तो क्लास करायचा नाही करायचा हा त्यांचा वैयक्तिक ओपिनियन आहे. माझ्यासाठी असं होतं, की मी ॲक्चुअली मला मदत केली होती आदिल शहा सरांसोबत. मला पैशांची तर काय अडचण होती. मला असं वाटायचं, की माणूस आयुष्यामध्ये पैसे उभा करू शकतो. वेळ उभा नाही करू शकत. म्हणजे एकदा वेळ निघून गेली, की काही करू नाही शकत. तर हं, मग तो डिसिजन होता, की क्लास लावून एका ठिकाणी थोडी मेंटरशिप भेटू शकते आपल्याला. सो मग ते डिसाईड केलं होतं मी ॲक्चुअली. पण मग क्लास करायलाच पाहिजे असं काही नाही. माझ्यापेक्षा खूप चांगले रँक विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत विदाऊट कोणतंही कोचिंग घेता आणि तेही पहिल्या प्रयत्नामध्ये केले. पण त्या पहिल्या प्रयत्नाच्या मागे त्यांची 3-4 वर्षाची मेहनत आहे, हे नक्की आहे. हं, तर मग करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे हा विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निर्णय आहे सर, असं मला वाटतंय. हं, आणि अभ्यासाचं म्हणाल तर माझा रेग्युलर लायब्ररीमध्ये असताना किंवा 6 ते 8 तास वगैरे अभ्यास व्हायचा माझा. आमचे मित्र म्हणा म्हणजे आदित्य नवाळे किंवा शुभम तळेकर वगैरे आम्ही वाय-पी-टी म्हणून एक ॲप आहे ॲक्चुअली प्ले स्टोअरवर. अभ्यास करण्यासाठी त्या ॲपचा थोडा वापर करायचो. आमचा एक ग्रुप पण होता. म्हणजे एक हेल्दी कॉम्पिटिशन असायची. हं. पण आता पुढे आय-ए-एसला अटेम्प्ट करायचं की नाही? हो, माझी पुन्हा एकदा अटेम्प्ट द्यायची इच्छा आहे. पण आता माहीत नाही सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलमध्ये थोडंसं खूपच जास्त व्हायरल होतंय. मग लोकांना मला भेटायची खूपच जास्त इच्छा आहे. हं, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत अभ्यास पण मॅनेज करावा लागणार आहे ॲक्चुअली. राइट. असं आहे की अ, तुम्ही ज्या सामाजिक स्तरातनं येता त्यामुळे सगळ्या जाणीवा तुमच्या चांगल्या आहेत, निणिवा पण चांगल्या आहेत असं दिसतंय. परंतु मी जेव्हा अनेक तरुण आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसर्सना भेटतो अक्रॉस नेशन,
तेव्हा मला असं लक्षात येतं, की ते ज्या सामाजिक स्तरातनं येतात, ती एक त्याच्या मागची पार्श्वभूमी असं आहे. पण बहुतांश वेळेला ते एक परीक्षा पास होऊन जेव्हा सनदी सेवेमध्ये येतात, तेव्हा त्यांचा एकूणच सनदी सेवेच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारासंदर्भातला जो भाव आहे, तो फार मला असा अडचणीचा वाटतो. असं कधी हे माझं जे निरीक्षण आहे, ते निरीक्षण तुमचं पण आहे का? की एक परीक्षा पास झालो आणि सगळं हातात आलंय, आता ते नेमकं कशासाठी वापरायचं हेच कळत नाही. तुम्ही मला थोडं रिफ्रेम कराल का? म्हणजे ॲक्चुअली तुम्हाला काय रिफ्रेम साधी म्हणायचं गोष्ट आहे? आहे. एक परीक्षा मी पास झालो. कुठलीच एक वेगळ्या पद्धतीची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. दोन्हींची वेगळी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे तिथे सामाजिक जाणीवा आहेत. परंतु बरेच आय-ए-एस आणि आय-पी-एस अधिकारी जे तरुण आहेत, त्यांना खरोखर सामाजिक प्रश्न तितके समजतात का? ते ज्या खुर्चीवरती बसलेले आहेत, असं मला अनेक वेळेला वाटतं. सर म्हणजे या गोष्टीबद्दल तर मला खूपच कमी माहिती आहे, हं, असं मी म्हणेन. आणि ॲक्चुअली मला वाटतं की सर यू-पी-एस-सी म्हणजे डी-ओ-पी-टी किंवा लबासना किंवा सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी म्हणा किंवा इग्निखा म्हणा. भारतामध्ये खूप चांगल्या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या अकॅडमी आहेत. विद्यार्थ्यांना 1 वर्ष, दीड वर्षांचं इथं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ग्राउंड ट्रेनिंग पण दिलं जातं. सो प्रशासन म्हणजे गव्हर्नमेंटला जितकं जमतंय त्या प्रकारे अधिकारी घडवायचा प्रयत्न करतंय. पण शेवटी मग शेवटचा प्रश्न सर तिथंच आला, की शेवटी व्यक्ती परत त्या गोष्टी चेंज होत राहतात. तुम्ही ज्या हेतूनं करायचा निर्णय घेतला होता, प्रशासनामध्ये गेल्यानंतर त्या हेतूला धरून तुम्ही काम करत आहात का? काम करत नसाल तर मग काही चुकतंय का तुमचं? त्या गोष्टीकडे मला वाटतं की आत्मपरीक्षण करायला पाहिजे, असं मला हं, वैयक्तिक वाटतंय. हं. दोन्ही काय झालं मधल्या काळामध्ये, की आपल्याकडे अनेक विद्यार्थ्यांचं कौतुक खूप आपण करतो, कारण तुम्ही ज्या पद्धतीचं कष्ट घेता आणि त्यातनं यश मिळवता हे समाजासाठी दिशादर्शक आहे. परंतु दुर्दैवाने नंतर असं लक्षात आलं, सगळेच नव्हे, पण काही सनदी अधिकारी हे सेवेमध्ये आल्यानंतर खूप लवकर नको त्या मार्गाकडे गेले. त्यांची स्वतःची सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा त्यांच्या लक्षात राहिली नाही. ते ज्या कष्टानं पुढे आले, तुमच्या शेजारी तुमचे वडील बसलेत. असे हो. असंख्य लोक त्यांना जेव्हा भेटायला येतात, तेव्हा त्यांचा त्यांच्याबरोबरचा अ, त्यांच्या वागणुकीकडे बघितल्यानंतर आश्चर्य वाटायला लागते. हे तेच लोक आहेत का, की ज्यांचं आपण कौतुक केलं होतं. तर हे बरोबर. हे जे बदल आहेत त्याच्याकडे कसं बघता? ॲक्चुअली हेच आहे सर, म्हणजे म्हणजे असं म्हटलं जातंय की सक्सेस हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे. हं, माणूस फेल्युअरच्या वेळी उभा राहतो, पण सक्सेस जो चांगल्या प्रकारे हँडल करतो तोच आयुष्यामध्ये म्हणजे सक्सेसची डेफिनेशन खूप वेगळी आहे. म्हणजे हं, म्हणजे मला नेहमी म्हणजे तोच पॉइंट मी रिपीट करेल सर, की ज्या हेतूनं तुम्हाला परीक्षा करायचा म्हणजे परीक्षा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. म्हणजे माझ्या मागचा हेतू हाच होता, की अ, आपण ज्या समाजातून आलोय आपण समाजातील खालच्या स्तरांच्या लोकांच्या काय अपेक्षा असतात सर, की तुम्ही दाद वगैरे किंवा आपलं कोणी ऐकून घेतलं पाहिजे. तर मग या हेतूची जाणीव आपल्याला असली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतंय. आणि जे अधिकारी बिघडलेत वगैरे किंवा काय, मग तेच की त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं मला वाटतंय, की त्यांचा मेन मोटिव्ह आणि ते आता जे कार्य करत आहेत, यांच्यामध्ये म्हणजे खूप जास्त दरी निर्माण होते. तर त्यांनी मला वाटतं, की ती दरी कमी करायला पाहिजे. म्हणजे प्रशासनामध्ये प्रशासनाचे म्हणजे ते काय ना सिटिझन चार्टरनुसार प्रशासन राबवलं पाहिजे असं मला वाटतं. प्रशासनातल्या भ्रष्टाचाराबद्दल काय मत आहे? ॲक्चुअली इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कमेंट ऑन सच अ बिग इश्यू. पण मला असं वाटतं, की प्रशासन म्हणजे मी त्या इतक्या मोठ्या इश्यूवर कमेंट करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःपुरतं म्हणजे असं म्हणेन, की समजा मी प्रशासनामध्ये गेलो आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या बिहेवियरल चेंजेसमध्ये मी समजा खारीचा जरी बदल करू शकलो, तरी हं, मला वाटेल, की मी ज्या हेतूने प्रशासनामध्ये गेलो, तो हेतू सक्सेसफुल होतोय असं मला वाटतंय सर. फाईन. मला फार वाईट कारण वाटतं. कारण हां, हां. कारण बोल. आय एम नॉट हिअर टू डू द मिरेकल सर बिकॉज हं. म्हणजे मी एका प्रशासनामधल्या खालच्या स्तरावर जॉइन होईल. म्हणजे ॲज कंपेअर टू अदर हायर पोझिशन. सो सिस्टमला चेंज करणं म्हणा वगैरे या सगळ्या गोष्टी मला ॲक्चुअली असं काही म्हणायचं नाहीये. पण लोकांच्या म्हणजे माझ्या आजूबाजूचे अधिकारी म्हणा, सह-अधिकारी म्हणा, माझ्या खालचे अधिकारी वगैरे म्हणा, त्यांच्यामध्ये मी थोडासा जरी बिहेवियरल चेंज आणू शकलो, तर मला वाटेल की माझे जे जॉइन करण्याचा हेतू होता, तो थोडाफार सक्सेसफुल होतोय असं मला वाटतं. नाही, नाही. अर्थात सुरुवात ही वैयक्तिक पातळीवरतीच असते. त्यामुळे ती वैयक्तिक पातळीची सुरुवात तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. दुसरी गोष्ट हो, अशी आहे, नक्की. की मला वाईट वाटतं, की जेव्हा जातीच्या अंगाने लोक यशाचं मूल्यमापन करायला लागतात. तुमचं यश हे तुमच्या कष्टाचं यश आहे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्राची सामाजिक स्थिती जर आज बघितली, तर त्या सामाजिक स्थितीमध्ये जात हा घटक फार महत्त्वाचा होत चाललाय. तोच महाराष्ट्र आहे, जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्याची आजही तशी देशभरामध्ये ख्याती आहे.
सो महाराष्ट्रातलं हे आत्ताचं विद्यमान सामाजिक जे रूप दिसतंय त्याकडे कसं बघता? ॲक्चुअली व्हेरी डिफिकल्ट टू कमेंट ऑन सच ऑनगोइंग इश्यूज. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व जात, धर्म लोकांना सामोरं घेऊन, संविधान समोर ठेवून सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी समान न्याय ठेवून, कारण आम्ही काय कायद्याच्या वरती नाहीये. संविधान परिसंविधानातल्या मूल्यांच्या आधारे त्यांच्या प्रती त्यांचे काम करायची संधी आहे. पण मला असं वाटतं, की महाराष्ट्राचा जो पुरोगामी विचार आहे, म्हणजे आपले दैवत, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील किंवा हं, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे जे विचार आहेत, ते विचार महाराष्ट्राचे विचार आहेत, ते आपले विचार आहेत. मला वाटतं, की महाराष्ट्राने ते विचार आपले केले पाहिजेत. आणि जिथं मला असं वाटतं, की जे काही छोटे-छोटे इन्सिडेंट घडत आहेत, मला वाटतं, की ते त्यात थोडे घडायला नाही पाहिजेत. अ, हं. मग महाराष्ट्राने त्यावर थोडंफार रिफ्लेक्शन करायला पाहिजे, असं मला वाटतंय. कारण राज्य सुधारलं तर देश सुधारतो आणि हेच की मग स्ट्रॉंगर स्टेट मेक द स्ट्रॉंगर नेशन. राइट आणि विरोधी कंटेम्पररी पॉलिटिक्स बद्दल काय मत आहे? तुम्ही अजून सेवेत आलेले नाहीये. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बोलायला. आपल्याला जे वाटतं ते बोललं पाहिजे. कंटेम्पररी पॉलिटिक्स असते मी पॉलिटिकल अलायन्स वगैरे काही नाहीये. पण मग तेच की लोकांना जे वाटतंय म्हणजे तेच की एक्स्पेक्टेशन आणि रिॲलिटी म्हणजे अ, कोणत्याही पॉलिटिकल पार्टी तुम्हाला काय ऑफर करते इलेक्शनच्या वेळी आणि निवडून आल्यानंतर त्या डिलिव्हर करू शकतात की नाही या गोष्टी ठरवल्या पाहिजेत. पण कारण करतात का उगाच आपल्याकडे? आता तत्व वगैरे राजकारणात काही राहिलेत का विरोधी? अ, काही अधिकार म्हणजे काही लीडर म्हणजे ॲक्चुअली असायला पाहिजेत असं मला वाटतं. आता राहिलेत की नाही त्या गोष्टीवर म्हणजे ॲक्चुअली तेच की खूप साधा माणूस आहे सर. या गोष्टीवर कमेंट करणं खूपच डिफिकल्ट आहे असं मला वाटतं ॲक्चुअली. टू बी फाईन, फाईन. ऑनेस्ट मला म्हणजे काही-काही गोष्टींना आन्सर न दिलेलं असं मला योग्य वाटेल सर. फाईन, फाईन. ठीक आहे विरोधी. मला फार इंटरेस्टिंग वाटलं, की तुम्ही ज्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेला होतात मोबाईल चोरीची. काय किस्सा आहे तो? ॲक्चुअली माझा मोबाईल हरवला होता. पण त्या दिवशी रात्री गेल्यानंतर म्हणजे चोरून नेला होता. हातात हिसकावून गेला होता. आदल्या ही दिवशी मी केव्हाची पोलिस गोष्ट आहे? स्टेशनमध्ये 10 मार्च आता सध्या. ओके. हां. हां. सो माझ्या आदल्या दिवशी थोडी काही दाद घेतली नाही. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे माझा मित्र जो मयूर झोगडे म्हणून आहे, त्यानं थोडं ओळखीनं वगैरे इकडे-तिकडे थोडेसे फोन लावले. मग दुसऱ्या दिवशी मात्र आमची चांगली दाद घेतली. एफ-आय-आर लॉन्च केलं. ते सी-आय-आर पोर्टलवर ट्रॅकिंगला वगैरे टाकला IMEI नंबर. पण आता त्यांनी त्यांच्या परीने काम केलं सर. पण आता तो ट्रॅक होत नाही त्यात तर सिस्टमचं तर काही चुकी नाही सर, असं मला वैयक्तिक वाटतं सर. आणि हे त्यांनी कुठल्या त्यांच्या परी पोलिस स्टेशनमध्ये घडलं होतं? कोण कर्मचारी होते तिथे? ॲक्चुअली नाव घेणं खूपच चुकीचं दिसतंय सर. मला माफ करा खरंच. नाही का मी तुम्हाला सांगतो विरोधी कारण तुम्ही आता आय-पी-एस झालात आणि पहिला जो हां. टास्क असेल ना तुमचा तो हाच असणार आहे. माझे अनेक आय-पी-एस मित्र आहेत. ते खूप उत्तम पद्धतीने काम करतायत. पण ते ज्या खुर्चीवर बसून खाली आदेशित करतात, ते प्रत्येकजण खाली पाळलेलेच असं नाही. कारण त्यालाही एकतर मनुष्यबळ कमी आहे पोलिस स्टेशनला हे मान्य करायला लागेल. आपल्याकडच्या गुन्ह्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. त्यात व्हाईट कॉलर क्राईम खूप वाढतोय, सायबर क्राईम वाढतोय, अर्थविषयक गुन्हे वाढतायत. ते प्रत्येकजण काही त्याला तशाच पद्धतीने करू शकेल असं नाही. त्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेऊन सुद्धा मुळात एफ-आय-आर रजिस्टर केले जात नाहीत. हे वास्तव आहे. या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारला होता. काही नाही आता म्हणजे ॲक्चुअली मला तर फर्स्ट हँड एक्सपिरियन्स काही नाहीये सिस्टमचा. फाईन. ज्यावेळी मी हं, समजा आय-पी-एस बनेल किंवा म्हणजे त्यामध्ये ॲक्चुअली काय चॅलेंजेस असतात किंवा काय ॲक्चुअली असतंय, सिस्टमच्या हं. बाहेर राहून सिस्टममधले प्रॉब्लेम समजत नाहीत असं मला वैयक्तिक वाटतंय. सो ठीक. मला ज्यावेळी संधी मिळेल, की ॲक्चुअली म्हणजे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल बोलणं मला वाटतं, की म्हणजे टाळलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटते. खूप 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 धन्यवाद सर. 2 की प्रश्न खूपच आहेत जास्त बिरुदेव. लोकं बिरुदेव 2च खूपच प्रश्न जास्त आहेत. लोक खूपच जास्त बिरुदेव लोकं 2 भेटायला प्रश्न लावलेत. आहेत. प्रश्न असा आहे, माफ की करा खूप मुलांनी नाही ऐका खूप खूप 2च म्हणजे प्रश्न आहेत. खूपच ॲक्चुअली खूप दिलगिरी व्यक्त करतो. मला माफ करा सर. खूपच खूप राहुल सर खूपच दिलगिरी व्यक्त करतो. खूप जास्त लोकं ॲक्चुअली वाट बरं, बघायला लागले माझं हे बघा सर. बरं. खूप पण एक जास्त प्रश्न लोकं आहेत. बिरुदेव, एक प्रश्न हां, जाता-जाता हां, जी मुलं तयारी हां. करतायत यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीची हो, हो, त्यांनी हो. कुठला स्पेसिफिक विषय वगैरे असा निवडावा असं वाटतं का? कारण बरेच जण बी-ए करून सुद्धा आता सनदी सेवा पास होतायत. म्हणजे सर असं काहीच नाही, की तेच की म्हणजे तुम्ही कशामध्ये कम्फर्ट आहात. ओके. हां. तेच आहे, की म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःला इंडिव्हिज्युअलाइज करायला पाहिजेत प्रत्येक गोष्टी. राइट. की म्हणजे तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आता राहुल सरांना जो स्ट्रॉंग पॉइंट आहे तो माझा स्ट्रॉंग पॉइंट असेलच असं नाही करेक्ट. किंवा यू आर माझा राइट. जो स्ट्रॉंग पॉइंट आहे तो तुमचा स्ट्रॉंग पॉइंट असेलच असं नाही. राइट. तो माझ्याकडून कॉपी न करता इंडिव्हिज्युअलाइज करायला पाहिजेत गोष्टी. म्हणजे करेक्ट. तुमच्या स्ट्रॉंग पॉइंट अॅनलाईज करायला पाहिजे, वीक पॉइंट लोअर मिनिमाइज करायला पाहिजे. म्हणजे या थोड्या गोष्टी चुकांमधून शिकलं पाहिजे. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच हवा वगैरे असं काही नाही ना? असं नाही, असं काहीच नाही सर. खूप जास्त आय-ए-एस अधिकारी खूप चांगल्या रँकनं ह्युमॅनिटीज घेऊन
किंवा म्हणजे असं युपीएससीची रिक्वायरमेंट एवढी की फक्त ग्रॅज्युएशन हवं तर मग ते कोणतंही राइट. ग्रॅज्युएशन हवं. बिरुदेव, थँक यू सो मच आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद, धन्यवाद. आणि सर माझ्याकडून काहीतरी बोलताना चुकलं असेल तर अरे सामावून घ्या. नाही, थोडा नाही असं काही कंटेंट नाही. वगैरे नाही, नाही. कंटेंट वगैरे थोडा मॉडरेट करावा असं मला काही वाटतं. कंटेंट नाही. आपण एक वैयक्तिक इंडिव्हिज्युअल म्हणून अजूनही आपली स्वतःची मतं असतात आणि अजून तरी कुणी आपल्याला ते बंधन घातलेलं नाही की आपण ते व्यक्त करू नये. पुन्हा एकदा हो, हो. मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू थँक सो यू, थँक मच. यू सो मच. बाय. टेक येस, केअर. येस.